पुण्यातील नरसापूर येथे घडलेल्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि त्यामुळे संतापाची लाट उसळली। आता अशा घटना वारंवार घडू नये त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची कॅबिनेट बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। लैंगिक शोषण प्रकरणातील कारागृहात असलेल्या कोणत्याही कैद्याला आता पॅरोल मिळणार नाही, असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे आणि या संदर्भातले आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी हे अनेक वेळा बाहेर पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा तेच गुन्हे करतात, त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तर 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल न देण्याचा कायदा करण्यात आला होता, मात्र 3 वर्षांमध्येच हा कायदा न्यायालयाने रद्द केला। आता पुन्हा अशाच पद्धतीचा एक नवा कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लैंगिक शोषण करणाऱ्या कोणत्याही आरोपीला पॅरोल दिली जाणार नाही, कारण पुण्यामध्ये जी काही चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे त्यामधील जो आरोपी आहे तो देखील अशाच पद्धतीनं पॅरोलवर सुटलेला होता। त्यावर यापूर्वी देखील अनेक प्रकारचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत आणि पॅरोलवर सुटल्यानंतरच त्यांनी हा प्रकार केला। त्यामुळे आता कुठल्याही अशा लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये अटक असलेल्या कैद्याला पॅरोल मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे। तर याच नरसापूर प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्यानं आरोपीला कोणत्याही प्रकारची पळवाट नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। बीडसह राज्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका।